हाय, मी आहे आर्यन. हाय, मी आहे खुशी. आज आपण सोशल मीडियावर सुरक्षित कसे राहायचे याबद्दल बोलणार आहोत. तुम्ही यापैकी कोणत्या सोशल मीडिया साइट्सवर आहात? पुढील स्लाइड्स मधील प्रश्नांची उत्तरे द्या आणि पहा की तुम्ही सोशल मीडियावर किती सुरक्षित आहात. तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटची गोपनीयता प्रायव्हसी सेटिंग कशी ठेवता? ए. सार्वजनिक पब्लिक. बी. खाजगी प्रायव्हेट. तुम्ही कोणाकडून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारता? ए. जो कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल त्याच्याकडून. बी. जे मला प्रत्यक्ष आयुष्यात माहीत आहेत अशांकडून. तुम्ही सोशल मीडिया अकाउंट कसे सुरक्षित ठेवता? ए. मजबूत पासवर्ड ठेवून. बी. मजबूत पासवर्ड आणि 2 पातळीची सुरक्षा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवून. तुम्ही तुमचे प्रवासाचे नियोजन सोशल मीडियावर पोस्ट करता का? ए. हो, जेणेकरून मित्रांना माझे ठिकाण समजेल. बी. नाही, मी प्रवासाचे नियोजन पोस्ट करत नाही. कोणीतरी तुम्हाला संशयास्पद लिंक पाठवली तर तुम्ही काय कराल? ए. क्लिक करून पाहीन. बी. दुर्लक्ष करीन किंवा डिलीट करीन. तुम्हाला एखादी खोटी बातमी पोस्ट दिसली तर तुम्ही काय कराल? ए. मित्रांना शेअर करीन. बी. शेअर करणार नाही आणि रिपोर्ट करीन. जर तुमचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले तर तुम्ही काय कराल? ए. मी लगेच पासवर्ड बदलेन आणि रिपोर्ट करीन. बी. मी हॅकरने लॉग आउट होईपर्यंत वाट पाहीन. जर तुमच्या पोस्टवर अपमानास्पद कमेंट आली तर तुम्ही काय कराल? ए. मी रागाने उत्तर देईन. बी. मी त्यांना ब्लॉक करीन आणि रिपोर्ट करीन. सोशल मीडिया लॉग इनसाठी सार्वजनिक वायफाय वापरावा का? ए. हो. बी. नाही. तुमच्या सार्वजनिक प्रोफाईलवर शाळेचे नाव आणि वर्ग लिहिणे सुरक्षित आहे का? ए. हो, यात काही नुकसान नाही. बी. नाही, हे सुरक्षित नाही. टेस्ट स्कोअर. तुमचा स्कोअर किती आला? 80 पेक्षा जास्त उत्तम. 70 ते 80 चांगला. 60 ते 70 सरासरी. 60 पेक्षा कमी अजून प्रयत्न करावा लागेल सुरक्षित राहण्यासाठी. लक्षात ठेवा, विचार करा आधी. पोस्ट शेअर करण्यापूर्वी सवयी घ्या साधी. ऑनलाईन अनोळखींपासून राहा दूर. सुरक्षित राहणं हाच आहे हुशारीचा सूर. सोशल मीडिया नियमांचे पालन करा आणि तुमचे सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवा. बाय. सायबर सुरक्षिततेबद्दल अधिक जाणून घ्या आपल्या पुढील भेटीत.